गुड मॉर्निंग स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल ICIC स्पोकन इंग्लिशमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मी आपणास शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिशमध्ये कसं बोलावं. त्या प्रॅक्टिस सेशनचं पहिलं वाक्य आहे आय प्ले. आय प्ले. मी खेळतो. मी खेळतो. सेकंड आहे आय प्लेड. मी खेळलो. मी खेळलो. आय शॅल प्ले. आय शॅल प्ले. मी खेळेन. मी खेळेल किंवा मी खेळणार. मी खेळणार. नेक्स्ट आय एम प्लेइंग. आय एम प्लेइंग. आय एम प्लेइंग. मी खेळत आहे. मी खेळत आहे. ही कशी आहे? खेळण्याची क्रिया चालू आहे. नंबर 5 आय वॉज प्लेइंग. मी खेळलो होतो. आय वॉज प्लेइंग. आय वॉज प्लेइंग. मी खेळलो होतो. होतो. I shall be playing. I shall be playing. I shall be playing. I shall be playing. मी खेळत असेन. मी खेळत असेन. I had played. I have played. मी खेळलो. मी खेळलो होतो. मी खेळलो होतो. मी खेळलो होतो. I have played. मी खेळलो आहे. I have I had played. मी खेळलो होतो. मी खेळलो होतो. मी खेळलो होतो. I had been playing. I had been playing. I had been playing. मी खेळत आलेला होतो. मी खेळत आलेला होतो.
बघा हे आपण एकाच कर्त्यापासून हे वेगवेगळे वाक्य बनवलेले आहेत. आय प्ले, मी खेळतो, हे वर्तमान काळामधलं म्हणजे साध्या वर्तमान काळातलं वाक्य आहे. त्याचबरोबर आय प्लेड क्रिकेट, आय प्लेड, मी खेळलो, हे साध्या भूतकाळामधलं. आणि आय शॅल प्ले, मी खेळणार आहे, मी खेळणार म्हणजे ही भविष्यामधली ही क्रिया आहे. आय ॲम प्लेईंग, मी खेळत आहे. आय वॉज प्लेईंग, मी खेळत होतो. आय शॅल बी प्लेईंग, मी खेळत असेन. आय हॅव प्लेड, मी खेळलो आहे. आय हॅव प्ले, मी खेळलो आहे. आय हॅड प्ले, मी खेळलो होतो. आय हॅड बीन प्लेईंग, मी खेळत आलेलो होतो. तर ह्या सर्व वाक्यांची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा. तुम्हाला ह्या तिन्ही काळामधले कसे वाक्य बनवायचे तर याची रचना तुम्हाला कळून जाईल. या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. थँक्स फॉर वॉचिंग.